कोस्टल रोड सी लिंकला जोडणाऱ्या मार्गिकेचे लोकार्पण होतंय। आपण तिथे जाऊया। हे दृश्य आपण थेट ताजी पाहतोय। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते या कोस्टल रोडचं लोकार्पण होत आहे आणि नव्या मार्गिकेमुळे आता नवी मरीन ड्राईव्ह ते वांद्रे प्रवास 12 मिनिटात पूर्ण होणार आहे। आणि या ठिकाणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अनेक नेते सुद्धा उपस्थित आहेत। कोस्टल रोड सी लिंकला जोडणाऱ्या मार्गिकेचं आज लोकार्पण होत आहे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते हे लोकार्पण झालेलं आहे। नव्या मार्गिकेमुळे मरीन ड्राईव्ह ते वांद्रे हा प्रवास आता 12 मिनिटात पूर्ण होणार आहे। कोस्टल रोडचे दृश्य आपण पाहतोय। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते लोकार्पण पार पडलं आणि कोस्टल रोडवरून मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी प्रवास सुद्धा केलेला आहे आणि ही तीच दृश्य आपण पाहतोय। पाऊण तासाचं अंतर आता 12 मिनिटात पार पडणार आहे, कारण की 70% वेळ 34% इंधनाची बचत होणार आहे असंही शिंदेंनी म्हटलंय। आणि आमचं सरकारनं मुंबईवर फोकस ठेवला, महायुती सरकारचं मुंबईतल्या विकास कामांवर लक्ष आहे अशी प्रतिक्रिया सुद्धा मुख्यमंत्री शिंदे यांनी दिली। कोस्टल रोडचा विस्तार पालघरपर्यंत करणार असंही शिंदे म्हणाले। पुढच्या 2 वर्षात खड्डेमुक्त मुंबई होणार असं आश्वासन, असा विश्वास सुद्धा त्यांनी व्यक्त केलाय। मुंबईमधील प्रदूषण कमी करण्याचे आमचे प्रयत्न आहेत आणि मरीन ड्राईव्ह ते वांद्र्यापर्यंत 10 मिनिटात प्रवास होणार आहे अशी प्रतिक्रिया माध्यमांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे। मोदी सरकार आल्यानंतर कोस्टल रोडसाठी आम्ही प्रयत्न केले आणि शिंदे आणि फडणवीसांकडून कोस्टल रोडची पाहणी सुद्धा पूर्ण झालेली आहे। ही ताजी दृश्य आपण पाहतोय कोस्टल रोड सी लिंकची आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते या कोस्टल रोडचं लोकार्पण झालं। ज्या प्रवासाला पाऊण तास लागतो, 45 मिनिटं लागतात, तो प्रवास आता 12 मिनिटात पूर्ण होणार आहे। आणि या लोकार्पणासाठी आपण पाहू शकतोय दृश्यांच्या माध्यमातून जय्यत तयारी करण्यात आली आहे। मुख्यमंत्री शिंदे यांनी प्रतिक्रिया सुद्धा दिली माध्यमांना। आमच्या सरकारनं मुंबईवर फोकस ठेवला आणि महायुती सरकारचं मुंबईतल्या विकास कामांवर लक्ष आहे असंही वक्तव्य मुख्यमंत्र्यांनी केलंय। कोस्टल रोडचा विस्तार पालघरपर्यंत करणार असंही शिंदेंनी म्हटलंय। पुढच्या 2 वर्षात खड्डेमुक्त मुंबई होणार असंही वक्तव्य मुख्यमंत्र्यांनी केलंय। मुंबईतील प्रदूषण सुद्धा कमी करण्याचे आमचे प्रयत्न आहेत। मरीन ड्राईव्ह ते वांद्र्यापर्यंत हा प्रवास 10 मिनिटात होणार आहे आणि कोस्टल रोडवरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाहणी सुद्धा केली आहे। गाडीचं स्टेअरिंग यावेळी फडणवीसांच्या हाती होतं आणि कोस्टल रोडवरून शिंदे आणि फडणवीसांचा हा एकत्र प्रवास आपण पाहतोय। तर आपण पाहतोय नव्या मार्गिकेमुळे आता मरीन ड्राईव्ह ते वांद्रे प्रवास हा 12 मिनिटात होणार आहे आणि ही थेट ताजी दृश्य आपण पाहतोय। कोस्टल रोड सी लिंकला जोडणाऱ्या मार्गिकेचं लोकार्पण झालं आणि ते लोकार्पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं। त्यांनी सी लिंकवरून प्रवास सुद्धा केला आणि ज्या प्रवासाला पाऊण तास लागतो, 45 मिनिटं लागतात, तो प्रवास आता अवघ्या 12 मिनिटात पूर्ण होणार आहे। आणि यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माध्यमांना प्रतिक्रिया सुद्धा दिलेली आहे। मरीन ड्राईव्ह ते वांद्रे असा हा प्रवास असणार आहे जो 45 मिनिटांचा होता, मात्र या सी लिंकमुळे आता हे पाऊण तासाचं अंतर 12 मिनिटात पार पडणार आहे। आमच्या सरकारचा मुंबईवर फोकस आहे, महायुती सरकारचं मुंबईतल्या विकास कामांवर लक्ष आहे असंही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलेलं आहे। कोस्टल रोडचा विस्तार पालघरपर्यंत करणार आणि पुढच्या 2 वर्षात खड्डेमुक्त मुंबई होणार। मुंबईतील प्रदूषण कमी करण्याचे आमचे प्रयत्न आहेत अशी प्रतिक्रिया माध्यमांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे।
ही ताजी दृश्य आपण पाहतोय सी लिंक वरून. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि फडणवीस, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे या सी लिंक वरून प्रवास करतायत. Thank you.